नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अखेर या ठिकाणी GDS पोस्ट विभागाचा निकाल या ठिकाणी जाहीर झालेला आहे। मित्रांनो अवघ्या कमी दिवसामध्येच हा निकाल लावण्यात आला असून या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे निकाल जाहीर करण्यात आला असून तुमच्या गुणवत्ता यादी, तुमची टक्केवारी, तुमचं निवड सिलेक्शन या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे। प्रत्येक राज्याचा निकाल हा जाहीर झालेला आहे। तर मित्रांनो हा निकाल कसा पाहायचा हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवीन अपडेट चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत राहतील। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी गुगलवरती यायचं आहे आणि गुगलवरती सर्च करायचं आहे महापोस्ट.gov.in। महापोस्ट.gov.in सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर इंडिया पोस्ट GDS ऑनलाईन महाराष्ट्र सर्कल अशी पहिली जी वेबसाईट दिसत आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। मित्रांनो पहिल्या साईटवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी इंडिया पोस्ट GDSचं ऑनलाईन पोर्टल या ठिकाणी ओपन होईल। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै 2024 शॉर्टलिस्टेड। तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे प्रत्येक राज्याच्या लिस्ट या ठिकाणी लागलेला आहे। तर मित्रांनो महाराष्ट्राची लिस्ट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो महाराष्ट्रावरती क्लिक केल्यानंतर लिस्ट ऑफ शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट पुन्हा तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुमच्यासमोर तुमची महाराष्ट्राची यादी या ठिकाणी सिलेक्शन निवड यादी या ठिकाणी डाउनलोड होईल आणि ती तुम्ही या ठिकाणी PDF च्या माध्यमातून पाहू शकता। तर तुम्ही पाहू शकता GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै 2024 महाराष्ट्र सर्कल लिस्ट 1 अशा प्रकारे निकाल लागलेला आहे। मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता EWSला 97 मार्क, ओपनवाल्यांना 98, SC 97, भरपूर अशा उच्च हाय प्रकारे या ठिकाणी कट ऑफ गेलेला आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता। याची लिंक मी खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। अशा प्रकारे हा निकाल जाहीर झाला असून लवकरच आता पुढील दुसरी लिस्ट, तिसरी लिस्ट या देखील येणार आहेत। त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवीन अपडेट तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी मिळत राहतील। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।